नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथ्स 2 मधील आयएमपी क्वेश्चन पाहणार आहोत. 7व्या धड्यामध्ये आयएमपी क्वेश्चन साठी व्हॉल्यूम विचारू शकतात, टोटल सरफेस विचारू शकतात, कर्व्ड सरफेस एरिया विचारू शकतात, हे प्रश्न विचारू शकतात. त्यामध्ये आपण व्हॉल्यूम कसा काढायचा ते पाहणार आहोत. या 7व्या धड्यामध्ये प्रश्न 2 मार्कासाठी, 3 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी बोर्डाच्या पेपरला विचारले जाऊ शकतात. तर आपल्याला डायमीटर किती आहे तर 6 सेंटीमीटर. तर स्पिअरची सरफेस किंवा स्पिअरची व्हॅल्यू विचारू शकतात. तर स्पिअरची व्हॅल्यू चे फॉर्म्युला काय, 4/3 पाय आर क्यूब. मित्रांनो काय होतं बघा, आपण लिहितो 4/3 पाय आर स्क्वेअर लिहितो, तर स्क्वेअर न लिहिता आपण क्यूब लिहायचा. या क्यूब मध्ये सगळ्यांचा गोल होऊन सुद्धा मार्क जाऊ शकतो. तर डायमीटर दिलाय, आपल्या डायमीटरच्या निम्म काय असते, डायमीटरच्या निम्म रॅडियस असते. तर रॅडियस दिलाय तर डायमीटर दिलाय. रॅडियसच्या निम्म किती, d is equal to 2r. आपण असं पण लिहू शकतो r is equal to d/2. तर आपण या सूत्राचा वापर करूया. r is equal to 6/2, r is equal to 3. रॅडियस किती आहे, 3 आहे. आता यात आपण रॅडियसची व्हॅल्यू करूया 4/3. आता पाईची व्हॅल्यू किती घ्यायची, पाईची व्हॅल्यू जर इथं 700 टप्प्यात, रॅडियस 700 टप्प्यात असल्यावरच आपण बहुच्छेद 7 घ्यायचं, अदरवाइज 3.14 घ्यायचं, म्हणजे 3.14 घ्यायचं किंमत पाईची व्हॅल्यू. तर आता इथं रॅडियस 3 आहे, त्यामुळे आपण 3.14 घेणार. तीन एकी तीन, त्या 3 ला घेतील, या 3 ला घेतील जाते. त्यानंतर 3 3 9, 4 गुणिले 3.14 गुणिले 9. इथं आपण लिहायचं असतं व्हॉल्यूम ऑफ स्पियर. त्यानंतर 4 चौक 9 चौक 36. फक्त ही क्रिया आहे ती आपण इथं वर करायची असते. मी तिकडे केली, तुम्ही इकडं वरती करा. त्यानंतर 3.14 गुणिले 36, साइन चौक 24, 4 हातचे आले 2, साईचे 7 आणि हातच्याचे 2 8, साइन 3 18, दशकाची 0, 3 चौक 12, हाताला 1, 3 3 आणि 1 4, 3 3 9, 4 10 0, हाताला 1 15, 13 13, 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि 1 13, 3 हाताला 1 10 आणि 1 11. तुम्ही काय करता, ह्या 3.14 आहे, आपण 3.14 न घेता आपण डायरेक्ट उत्तर लिहितो आणि सेंटीमीटर क्यूब लिहितो, त्यामुळे आपलं उत्तर चुकते. आता आपण काय करायचं, दशांश चिन्ह इथं किती आहे, 2 घरात सोडून दशांश चिन्ह आहे, डावीकडून 2 घरात सोडून दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजे 113 उजवीकडून 2 घरं सोडून द्यायचं, ते 113.04 क्युबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर क्यूब. हे आपण लिहू शकतो. तुम्ही जर इथं युनिट लिहिलं नाही, आपला हमखास अर्धा मार्क जातो. हे गणित पूर्ण सोडवल्यावर आपल्याला 2 पैकी 2 मार्क मिळून जातील. यानंतर आपण सरफेस एरिया ऑफ स्पियर हे आपण काढणार आहोत. सरफेस एरियाचे सूत्र, पहिला आपल्याला जर रेडियस किती आहे तर 7 सेंटीमीटर आहे, चुकून लिहायचं राहिलं.
टोटल सरफेस एरिया ऑफ स्फिअर हुज रेडियस इज 7 सेंटीमीटर. तर सरफेस एरियाचं सूत्र आहे 4πr². लक्षात घ्या मित्रांनो, आता रेडियसची व्हॅल्यू 7 आहे म्हटल्यावर आता आपण 7 रेडियस आहे म्हटल्यावर आपण आता 22/7 घेणार आहोत. सरफेस एरिया ऑफ स्फिअर आता आपण काढूया. हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी विचारला जाणार आहे. सातिके सात भाग जात असला तर घालवायचा. 7च्या टप्प्यात इथं 7 14 आलं. 7 म्हणजे इथं 7 7 2 14 7 21 आलं. इथं जर रेडियस 21 असली 7 21 असं 7च्या टप्प्यात कुठलीही संख्या येऊ दे तर तेव्हा 22/7 घ्यायचं. तेव्हा 7च्या टप्प्यात नसते तेव्हा 3.14 घ्यायचं. 7 त्यानंतर 7 28. तुम्ही असं पण करू शकता, 22 ते पण करू शकता. सोपं जातं म्हणून 7 28. त्यानंतर 28 आणि 22 यांचा गुणाकार. हे कच्च्या आपण पेपराच्या शेवटला रफ वर्क म्हणून लिहायचं. जिथं कच्च करायचं तिथं कच्च केला तर ते नीट दिसणार नाही. 8 2 16 हाताला 1 4 आणि 1 5. 8 2 16 हाताला 1 4 आणि 1 5. 1100 हाताला 1 616. तर आता इथं आपण काय करतो, 616 लिहितो आणि इथं आपण क्युबिक सेंटीमीटर लिहितो. इथं क्युबिक सेंटीमीटर न लिहिता सेंटीमीटर स्क्वेअर लिहायचं, नाहीतर स्क्वेअर सेंटीमीटर. आपल्याला जमतं तसं लिहायचं. जास्त करून आपण सेंटीमीटर स्क्वेअरच वापरायचं. यानंतर आपण 3 मार्काचा प्रश्न